हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा करायचा ते. चला तर मग बघूया गाजराचा हलवा कसा करायचा ते. त्यासाठी मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून खिसून घेतले. गाजर खिसताना वरचं साल काढून घेतलंय आणि आतली शीर सुद्धा घेतलेली नाहीये. फक्त गाजराचा वरचा भाग आपण खिसून घेतलेला आहे. आतल्या शिरेसहित जर गाजर खिसलं तर कदाचित थोडा करडसरपणा लागतो, म्हणून फक्त वरचंच गाजर आपण खिसून घेतलंय. आता एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप टाकून पहिल्यांदा त्याच्यात जे लागणार आहेत आपल्याला ते ड्रायफ्रूट भाजून घेतलेत. त्यासाठी छोटी अर्धी वाटी बदाम आणि काजू याचे काप करून ते आपण तळून घेतलेत. याचा आपण हलव्यामध्ये वापर करणार आहे. हे ड्रायफ्रूट तळून झाल्यानंतर त्याच्यात आपण 1 चमचा तूप घालून जो खिसून ठेवलाय गाजराचा खीस तो आता आपण भाजून घेणार आहोत. हा 1 किलो गाजराचा खीस आहे. बघा कलर किती सुंदर दिसतोय गाजराचा. गाजराच्या हलव्यासाठी नेहमी अशी या सीझनला जी मिळतात ती लाल भडक गाजरांचा वापर करावा आणि चेक करून घ्यावं की ते कडू नाही आहे. आता हा गाजराचा खीस आपण पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आता आपण झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं हा खीस भाजून घेणार आहोत. बघा आता हा खीस आपला पूर्ण भाजून तयार आहे. त्याच्याच बरोबर मी साईडला 1 लिटर दूध जे आपल्याला लागणार आहे. 1 किलो गाजराचा जर हलवा करायचा असेल तर आपल्याला बरोबर 1 लिटर दूध लागतं. पण काय होतं बऱ्याच वेळा 1 लिटर दूध आटेपर्यंत हलवा बऱ्याच वेळा असा चिवट होतो, म्हणून मी 1 लिटर दूध आधीच उकळायला बाजूला गॅसवर ठेवलेलं आहे. त्या 1 लिटर दुधाचं आपल्याला अर्धा लिटर होईपर्यंत उकळी काढून घेतली आहे त्याची. आता ते अर्धा लिटर दूध आपल्याला ह्या मऊ आपण शिजवून घेतलेल्या गाजरामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे दूध गरम घातल्यामुळं टेम्परेचर मेंटेन राहतं. हलवा अजिबात चिवट होत नाही, म्हणून गरम खिसामध्ये गरमच दुधाचा वापर करावा. आता हे दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे. एक 20 ते 25 मिनिटं हे दूध आटायला लागतं, कारण ऑलरेडीच आपण हे दूध आटवून घेतल्यामुळं अर्धा लिटर दूध आटायला खूप वेळ लागत नाही. पाहू शकता तुम्ही हे दूध पूर्ण आटलेलं नाही आहे अजून. त्याच्या आधीच आपण जी पाव किलो साखर जी आपल्याला लागणार आहे 1 वाटी ती साखर घालून घ्यायची आहे. आता हे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार पण ठेवू शकता. 1 किलो गाजराला पाव किलो साखर लागते, पण तुम्हाला जर जास्त वाटत असेल, कमी गोड लागत असेल तर तुम्ही अजून थोडी कमी घातली तरी चालेल. साखर खूप लवकर आपण घातलेली नाहीये, कारण साखर जर खूप आधी घातली तर हलवा चिवट होतो. म्हणून अगदी शेवटी जेव्हा दूध आटायच्या प्रोसेसमध्ये त्यावेळेस साखर घालायची आहे. पाहू शकता तुम्ही आता साखर, दूध आणि गाजर आपलं त्याच्यात एकदम व्यवस्थित शिजून तयार आहे. पूर्णही आपण ते दूध आटवलेलं नाहीये. असा ज्यूसी आपल्याला हलवा तयार करून घ्यायचा आहे, कारण नंतर आपण जेव्हा तो फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस तो अजून थोडासा घट्ट होतो, म्हणून थोडंसं दूध त्याच्यात शिल्लक ठेवायचं आहे. आता त्याच्यावर आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेतली आहे. अर्धा चमचा वेलची पावडर आणि जे मघाशी आपण ड्रायफ्रूट तळून घेतलेत ते सगळे ड्रायफ्रूट घालून घ्यायचेत. बघा आता आपला हा हलवा अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे. आता त्याला वरून थोडंसं तूप घालायचं आहे अजून, म्हणजे हलव्याला चांगली चव येते. हे तूप तुम्ही गरम पण करून घालू शकता, पण मी हे असंच सोडलेलं आहे तूप वरून. अशा रीतीने असा हा आपला एकदम ज्यूसी असा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही खूप कोरडा केलेला नाहीये आणि त्याच्यात खूप दूधही ठेवलेलं नाहीये.
तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीने गाजराचा हलवा तयार करून बघा. तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. एकदम दुधाळ ज्युसी सुरेख प्रकारचा हा गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे. खाऊन बघा, करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.